नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। 1 लाखापेक्षा जास्त अर्ज महिलांचे बाद झालेले आहेत आणि आता या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तसेच महिला फॉर्म भरताना छोट्या चुका करत आहेत, काही मुद्दे जे आहेत ते लक्षात घेत नाहीत, त्यामुळे त्यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। तर नेमके कोणती कारणं आहेत अर्ज बाद होण्याचे? तुम्ही फॉर्म भरणार असाल तर या चुका तुम्ही केल्या नाहीत पाहिजे आणि जरी फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला तो एडिट करता येणार आहे, एकच वेळेस फॉर्म एडिट करता येणार आहे। तर एक महत्त्वपूर्ण चूक होत आहे महिलांच्या फॉर्म भरता वेळेस, तर ती चूक होऊ नये। ती चूक नेमकी कोणती आहे या संदर्भात आपण माहिती पाहूया, जेणेकरून तुमचा अर्ज जो आहे तो बाद होऊ नये, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळावा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। या योजनेसंदर्भातल्या वेळोवेळच्या सर्व अपडेट, सर्व घटना आणि सर्व ज्या काही नवीन माहिती असेल, नवीन न्यूज असतील त्या तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। तर लगेच सबस्क्राईब करा आपलं चॅनल। सुरुवात करूया व्हिडिओला। तर अर्ज बाद होण्याचं कारण पाहण्यापूर्वी या ठिकाणी कालपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती अर्ज आलेले आहेत हे आपण पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी कालच्या दिवसामध्ये 5,17,000हून अधिक अर्जदारांनी नोंदणी केली आहे। तर आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 84,90,531 अर्ज प्राप्त झालेले आहेत। हा आकडा वाढलाच आहे, कारण हा कालपर्यंतचा आकडा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरत आहेत, अप्लाय करत आहेत, अर्ज करत आहेत। परंतु पहा, काही छोटे कारण आहेत जेणेकरून तुमचे अर्ज बाद होत आहेत। त्यामध्ये जो शासनाचा GR आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय आहे, त्यातील काही मुद्दे नीट वाचत नाहीत, लक्षात घेत नाहीत आणि फॉर्म भरतात, त्यामुळे त्यांचा जो अर्ज आहे तो बाद होतो। तर अर्ज बाद होण्याचं कारण काय? एका जिल्ह्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त अर्ज बाद झालेले आहेत, त्याचं कारण आपण अगोदर जाणून घेऊया। तर या ठिकाणी पाहू शकता, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1.5 लाख महिलांचे अर्ज दाखल झाले असता सुमारे 1,10,000 महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत, त्यांचे अर्ज बाद असणार आहेत। शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून त्या 1,500 रुपयांचा लाभ घेत असल्याने त्या लाडकी बहीण योजनेस पात्र ठरणार नाहीत, म्हणजेच त्या अपात्र असणार आहेत। तर पहा, शासनाच्या GR मध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे की जर तुम्ही शासनाच्या इतर योजनेच्या माध्यमातून 1,500पेक्षा जास्त रक्कम घेत असाल, 1,500 रक्कम घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र असणार। तरी देखील या ठिकाणी संजय गांधी निराधार ही जी योजना आहे, या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय केलेला होता, परंतु शासनाकडे संपूर्ण डाटा असतो, त्यामुळे अशा महिला ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्या या योजनेपासून वंचित राहणार आहेत आणि त्यांचे अर्ज जे आहेत ते बाद करण्यात आलेले आहेत। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या समजा आता ह्या महिला संजय गांधी निराधार योजना किंवा दुसऱ्या ज्या महिला असतील, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेत असतील, त्यांचे तर अर्ज जे आहेत ते बाद होणारच आहेत। परंतु अशा काही महिला आहेत ज्या कुठल्याच योजनेचा लाभ घेत नाहीत, काहीच नाहीत, सामान्य महिला आहेत ज्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्या या लाभाच्या हकदार आहेत, परंतु पहा, त्या काही चुका करत आहेत छोट्या, त्यामुळे त्यांचे अर्ज बाद होऊ शकतात। जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर एक वेळेस तुम्हाला अर्ज एडिट करता येतो आणि अर्ज भरणार असाल तर या चुका करू नका। तुम्हाला तुमची माहिती जी आहे ती तुमच्या आधार कार्डप्रमाणे भरायची आहे। ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या फॉर्मची जी माहिती आहे ती आधार कार्डप्रमाणे भरायची आहे। आधार कार्डवर जसं नाव आहे अगदी तसंच ती स्पेलिंग तुम्हाला, आधार कार्डवरचाच ॲड्रेस, सर्व आधार कार्डचीच माहिती तुम्हाला फॉर्ममध्ये टाकायची आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असणं, आधार लिंक असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत तुमच्या अकाउंटला। जरी तुम्ही पासबुकचा फोटो अपलोड केला नाही तरी देखील चालणार आहे, कारण
तुम्हाला पैसे जे आहेत ते आधार कार्डच्या माध्यमातून येणार आहेत. तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असणार आहे, त्याच अकाउंटला तुमचे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्यामुळे आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि आधार कार्डप्रमाणेच माहिती तुम्हाला फॉर्ममध्ये भरायची आहे. हे छोटे मुद्दे लक्षात घेऊन फॉर्म भरा. आणि जर तुम्ही आधार कार्डप्रमाणे माहिती भरलेली नसेल, अगोदर फॉर्म भरलेला आहे, तर एक वेळेस तुम्हाला फॉर्म एडिट करता येणार आहे. व्यवस्थितरित्या फॉर्म भरा, एडिट करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढची अपडेट मिळेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.